चला 25 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असेल. 20 मिनिटं तुम्ही कुठल्याही परिस्थिती येणे आहो यू कॅन फिनिश इन 20 मिनिट्स. प्रणय आणि आदित्य. आदित्य म्हणजे सूर्यदेव, सूर्यनारायण. चला स्टार्ट करा प्लीज. मुकेश टू प्रणव. प्रणय प्रणय पाटील संघाचा पहिला गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन, जबरदस्त फ्लड लाईट्स. आणि हा पहिला आउटसाइड दे आपस्टप. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम फटका, बॅकफुटला गेला, पंच केला. बघूया जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक. आणि हा पहिला दमदार चौकार. योग्य काय म्हणणार, चांगला फटका, दमदार स्ट्रोक, वेल बिगन. क्लास क्लास प्रणव पाडीचा मात्र फटक्यावरती पाहायला बोलतोय. एक्झॅक्टली चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून अगदी स्लाइस केला. आणि काय सुरुवात, गुंडापा विश्वाला स्टाईल. एक जबरदस्त फटका. संघाची धावसंख्या 4 वर. प्रणय पाटील राईट आर्म होते विकेट. टोटली अकुट टप्प्यात हाफ ट्रॅकर होता. आउटसाइड द ऑफ होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क बघूया. येस ऑन साईडला पुन्हा एकदा टोलं विलाय. चांगलं टायमिंग आणि हा आणखीन एक चौकार. दमदार बॅटिंग, सलग दुसरा चौकार. योगी गाबा म्हटलं ठरवून आलाय की अटॅक करायचा. म्हणजे ही सनद जयसूर्या होता ना, त्यांचे कालू वित्ताने हे जोडीचं खरं म्हणजे त्यांनी हे पहिलं फॉर्मेट आणलं की पहिल्या 15 षटकात मारकूट करायची. आणि असं वाटतं की खारबा गावातूनच मात्र प्रणव पाडी सेट होऊन आलाय ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय. येस येस दोन्ही दोन चौकार, उत्तम फटका, ऑफ साईड ऑन साईड. पहिलं षटक प्रगती पदावर. मुकेश कुठल्याही प्रकारचं नियंत्रण गवसलेलं नाही. आणि प्रणय पाटील यांची तुफानी फटकेबाजी. राईट आर्म होते विकेट. 400चा स्ट्राईक रेट. 2 चेंडूमध्ये 8 डावा. वेल बिगन इट्स हाफ डन. दमदार सलामी, अफलातून ट्रेमेंडस स्टार्ट. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू, अकोटा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा मला टायमिंग यावेळी जमलेले कनेक्ट झाले नाही. एक धाव मिळेल. धावा कशा येऊ द्या, होणं महत्वाचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. टोटल स्कोर इज 9 रन्स. या फटक्यात सुद्धा मात्र संधी होती प्रणव पाटीलकडे की चौकार तो जोडू शकला असता, परंतु प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. आणि अखेर सिंगलवरती तो मात्र समाधानी राहिला. 9 धाव फलक्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात टीम साईज स्पोर्ट खारबाव संघाची आपण पाहतोय. खारबाव टीम देखील चांगली आहे. बघूया कमीत कमी 60 ते 70 धावा आहेत प्रतिस्पर्धी संघाला. हो हो येस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बघूया दमदार स्ट्रोक. बघूया पुन्हा एकदा चांगला 2 धावा मिळतील. समय सूचक, समयबद्ध, अनुपम, अप्रतिम फटका. 2 धावांनी संघाची धावसंख्या वधाली. धावसंख्या हृदयंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 11 रन्स. 11 धावा धाव पळकावर. इथं 8च आहेत. अपडेट कर पाहिजे. 11 रन्स. खरं म्हणजे अपडेटर पाहिजे हो जवळ. चला नवरा एका खोलीत, बायको दुसऱ्या खोलीत, कसा व्हायचा, कसे दिवस जायचे. हो हो येस पुन्हा एकदा रिव्हर्स. 4 रन. अनदर 4 रन्स केमिंग इन द फर्स्ट ओव्हर. टोटल स्कोर इज प्लेंटी रन्स. धावा झाल्या 15 धावा. अजूनही बॉल म्हणते बाकी आहे 2. एक बॉल बाकी आहे. पूर्णपणे स्वातंत्र्य, फ्रीडम, मुभा. हो टायमिंग बेमिसाल. जबरदस्त क्लास फटका. बघूया आणखीन एक दमदार चौकार. काय जबरदस्त कलात्मक, तंत्रशुद्ध, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात दे माय धरणी टाय. रन उठवला आणि धावा कुठल्या तब्बल 19 धावा. धावांचा जबरदस्त स्त्रोत, धावांचा भस्मासूर, बकासूर, धावांचा आगडोम, धावांची गंगाजली. पहिल्या षटकात योगी बाबा दमदार सुरुवात केली. मात्र दाखवून दिलं नैपुण्य. काय म्हणाल. जबरदस्त मात्र फ्लाइंग स्टार्ट मात्र या ठिकाणी साई स्पोर्ट कारभार संघासाठी मात्र प्राप्त झालेले आहे. आणि दोन्ही फलंदाजी बॅटमधून मात्र या ठिकाणी धाबा वेगाने पाहायला मिळतात. पाहुण्यांचं शुभागमन तुम्ही पाहू शकाल. वेलकम, सुस्वागतम. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय मेघनाथजी पाटील, राजेंद्र पाटील सरांचे जिवलग मित्र, परम मित्र. येस नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर. मुकेश यांनी धावा तब्बल दिल्या 19 धावा. दमदार फलंदाजी केली, दमदार बॅटिंग केली. दोन्ही सलामी वीरांनी. नवीन गोलंदाज शौर्य, हिम्मत. चला स्पीडअप करा प्लीज. 5 मिनिटं तुम्ही झालेले आहेत. कंप्लीटेड. यू हॅव कंप्लीटेड 5 मिनिट्स. शौर्य
संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार. तर महेंद्र पाटील खरबावचे त्याने विनंती. तर विद्यमान सरपंच यांचं इथं आगमन झालं. पुन्हा आपणास आलेत का? हा त्यांचा संघ आहे. अच्छा अच्छा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे APMC सदस्य आहेत बघूया. आणि हा पुन्हा चांगल्या हलक्यात पुश केला, टॅप केला बघूया. आणखीन एक दमदार फटका 4 धावांसाठी बघूया. सगळी चौकाराची भाषा योगी पाटील. थांबायला स्कोर तयार नाही. कुठल्याही फलंदाजाला अपयश येत नाही. हो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त मारामारीच जमते. यस चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, इनसाइड आउट, वॉट अ स्ट्रोक. राईट आर्म होते विकेट तयार. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती बदाव. धावा झाल्या 23. ओहो पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. हलक्या हाताने पुश केला बॅकवर्ड गलीला. एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 24 धावा. बिनबाद 24. दमदार बघा. मागच्या 3 सामन्याचा जर विचार केला अतिशय कमी धावसंख्या. आता मात्र त्या विरुद्ध विपरीत परिस्थिती. काय म्हणाल? हो आणि त्यात मुळे तर मात्र नाणेपैकी जिंकल्यानंतर खारबावकरांनी मात्र बॅटिंग स्वीकारली. ओहो स्वीप केलाय बघूया. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. आणखीन एक चौकार. व्हॉट अ टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक बघूया. स्वीप केला बघूया. लॉंग लेग फाईन लेग यांच्या मधून आणखीन एक चौकार. धावा झाल्या तब्बल 27. 28 धावा, 28 रन्स या धावा मारत्या. असा जर प्रोजेक्टेड स्कोर चालू राहिला कमीत कमी 80 ते 90 अप्रॉक्सिमेटली रँडमली. नाही हा सामना मात्र हाय स्कोरिंग मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यात काही शंका नाही आहे. कारण खारबावची बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर फार मजबूत आहे. आणि काय सुरेख सुरुवात आणि या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यामधील एक नामवंत संघ आहे. येस येस म्हणजे आजोबा पंचक्रोशीत काल पावसानं हजेरी लावली. आज मात्र खारबावची जबरदस्त एंट्री. कारण 3 सामन्याचा जर विचार केला धावा येतच नव्हत्या. षटकार चौकार मुश्किल, फार रेअरली, दुर्मिळ, दुर्लभ फटके. आता मात्र यथेच्छ मनसोक्त मनोमनात फटकेबाजी. हो 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 चांगली डिलिव्हरी, जोरदार अपेल, परंतु पंच मात्र समाधीनं नाहीत. बघूया नाबादाचा निर्वाळा दिला. एक चांगली डिलिव्हरी. असं जर बॉलिंग अटॅक केला तर कदाचित कमबॅक करू शकेल. शेवटी क्रिकेट आहे. हो आणि गोलंदाज सौरेचा आपण विचार केला तर मात्र अंडर 15चा तो खेळाडू आहे. टॅलेंट आहे त्याच्याकडे आणि तो आता मात्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. यस अजूनही गुणवत्ता. हो हो यस पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका. चेंडू गेला मिड विकेट. ओनली 1 रन्स. टोटल स्कोर इज मुव्हिंग 20-30. 30 धावा. पहिल्या षटकात धावाले 19. नंतर मात्र 11 धावा. यस डायरेक्ट हिट केलं म्हणजे पंचाने हे केलं का? रिपोर्ट नाही ना? यस म्हणजे सुरक्षित आहे. यस 2 ओव्हरमध्ये 30 धावा. म्हणजे प्रति षटकामध्ये योगी बाबा 15 धावांचं टार्गेट आहेच. 15/75 जर प्रोजेक्ट सोडला पकडला 75 धावा दॅट इज नॉट. आणि असं वाटतं की जर अशाच प्रमाणे जर खेळ सुरू राहिला तर पाटील सर 80च्या पुढे सुद्धा मात्र लक्ष जाऊ शकतो. या अनुषंगानं सध्या आता मात्र दोघी सेट झालेले आहेत. प्रणवच्या बॅटमधून 15 पाहिल्या. आदित्यने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारलाय. त्याच्या बॅटमधून 15 रन्स पाहिल्या. परंतु आपण एक नोट केले की या 2 षटकामध्ये आतापर्यंत एकही श्री गणेश टेंबली संघाने एक्स्ट्रा रन्स खर्च केलेले नाही. खर्च नाही केल्या. फक्त हे आले बॅटने सगळे धावा आलेत. बघूया नवीन गोलंदाज व्यक्ती पहिला आणि संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदावर काळूराम. येस काळूराम. चला काळूराम संघाच्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता. या तिसऱ्या षटकाचा मार्क करताना रेटा लावताना सशी लावताना बॉलिंग मार्क होता. या 12 चेंडू 30 धावा. एकही विकेट नाही. बिनबाद 30. दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक. नेत्र दीपक क्लासिकल स्ट्रोकला अनुपम लावण्य सुंदर फटका. 4 धावांची संघाची धावसंख्या. मुसंडी मारी संघाची धावसंख्या 34. विकेटसाठी 10 दिशा फिरविशी जगदीशा अशी ही परिस्थिती. दे माय धरणीटाय सलो की पलो करून सोडल्यात. सुनीलजी पवार आज मात्र 3 दिवस सलग तळ ठोकून आहेत. बरोबर की नाही? कासवाचं विराट पाठीवर. घोड्या बरोबर नालाची यात्रा. चला बॉलिंग मार्क होता या. राईट महोदय विकेट. यस जत्रा इथं हाकेच्या अंतरावर. क्या बात आहे. मग हारले की तिकडे जाणार. बरोबर की नाही? या आणि मिळते 4 धावा. रिव्हर्स स्वीप. व्हॉट अ शॉट. यस कापा कापी बघता या. साईश खारबा मात्र आता मात्र काय ऐकत नाही. धावा झाल्या तब्बल 38 धावा.
38 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. खरं म्हणजे इकडच्या शालीबिली बघितल्यानं चला असं वाटतं की लाखून यांना बस्ता बांधायला नेला पाहिजे हो. नाही का? आता एका ठिकाणी राज्यामध्ये स्पर्धा होत्या. अरे शाली एवढ्या तोकड्यानं सारे बेंबी पण झाकत नाही. ते असल्या शालून फायदा काय? ते बघा ते मैताला जातात ना असे ते टाकतात ना अंगावर. तुमच्याकडे आमच्याकडे टाकतात. 13 वाजलं ना की ते अंगावर दुखोटं टाकतात ना गमछा. हो हो येस पुन्हा एकदा आणि हा दमदार चौकार 4 रन्स. हो हो चांगली फिल्डिंग. तीन धावा टोटल 6 झाले तब्बल 41 रन्स. एकही गोलंदाज कुठल्याही प्रकारचा अजूनही यशस्वी झालेला नाही. तशीच फलंदाजी तेच सातत्य तीच कन्सिस्टन्सी. आणि हा यश पुण्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न. हा मागच्या पहिला चेंडू डॉट गेलाय. दुसरा चेंडू डॉट बॉल गेलाय. ज्ञानेश्वर मुकादम बघा याला म्हणतात स्कोरिंग. बरोबर. यस बनते में दम है. राईट आर्म हो द विकेट. हो हो यस जोरदार अपेल परंतु फलंदाज आणि फलंदाज म्हणते ना बाद आहे का बघूया. पंचांचा लेगबायचा इशारा. यस एक धावमुळे संघाची धावसंख्या झाली 42 रन्स. त्या दिवशी एक असा स्कोरर बसवला होता त्याचं त्याला समजत नव्हतं. यायला मी सांगितलं असा स्कोरर जर मेडिकल स्टोअरमध्ये बसवला चला डोक्याचे गोळे दरम्यानचे व्हायग्राचे गोळे द्यायचा. झाली पंचायत. अरे समजलं पाहिजे का नको काय लिहिले ते. पुन्हा त्या चेंडू गेला. यस शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली गोलंदाजी म्हणजे मागच्यापेक्षा बरा होता. यस निंबवलीचे आमचे उमेशजी केने. यस पाय टिटवाला हकेच्या अंतरावर. नाही नाही टिटवालामध्ये बाबा त्यांचं पवित्र हे आहे स्थान आहे. बाप्पा आहे ना तिकडं. आम्ही गेलो होतो एकदा नाईटला. दर्शन नाही नाईटला कॉमेंट्री करायला. तेव्हा झाल्या किती 43-43. आता मात्र अपडेट बरोबर आहे. यस 43-43 रन्स. शौर्य येस अंडर राईट आर्म होते विकेट तयार. ओ हो हो यस पुण्याचा खोदून काढला जबरदस्त टायमिंग. वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार वज्रपार आदिवासी फटका माताडी फटका वडारी फटका देवमाय धरणीटाय गगनचुंबी चेंडू झाला दिसेनासा. 6 धावांसाठी दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग. टोटल धावा झाल्या 49. कोणला मधुबाला आठवली सुनील पवार. काय स्वप्नरंजन आहे बघा. आणि बघतो मी हरिभक्त परायण. आता नाही जाऊ दे नाही का. काय असतं माहीत आहे मी अजून जरा सुटलो असतो पण तो काही बंधन आहेत. राजन पाटील हो हो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग 4 धावा. नाही नाही फिल्डिंग आहे हो 4 धावा. यस त्याला गुंगारा दिला हुल दिली हुलकवणी दिली. चेंडू झाल्या पसार. संघाचा टोटल स्कोर म्हटले धावा ज्ञानेश्वर मुकादम यांची दमदार 54. मगाशी आराम केला आता मग त्यानं घामटा काढले त्यांचा. मगाशी सगळ्यांनी आराम केला नाही का. हायेस्ट आणि मोठे लोएस्ट मगाचा होता तो 12 की 13. अरे काय मारना आता मारून काय करणार ते. बाद में क्या करेंगे वो. 55 ओहो यस घुटना टेक. अरे तमाशा धनकेने एक दमदार 6 रन. आता मात्र अंपायरची हालचाल जरा चालू झाली. बॉल द्या बाबा जरा. महत्वाची वस्तू लवकर पुरवा हो. बरोबर की नाही. गरजेची आहे मस्ट निडेड. चला योगी बाबा पण राजेंद्र पाटील आहेत मात्र. चला जोड भेटला आम्हाला. बाबा ये समीर ठाकरेंनी मात्र जाम प्रगती केल्या. इम्प्रूव्हमेंट चांगली आहे जबरदस्त. समीर ठाकरे मात्र हा लंबे रेस का घोडा आहे.
61 रन्स. ही कोणाची दिंडी आली? कोणाची? हा, भादवड. अच्छा अच्छा, भादवडची दिंडी. अच्छा. आणि पुन्हा अगेन दॅट शुड बी 4 रन्स. 65 रन्स. अजूनही मोठे षटक कितवा आहे? येस. काही कोलिवली कोण? नेरलचे आहे का? कोलिवली नेरलवर पण आहेस. भिवंडी राजा पाटील त्या कोलीला मी स्पर्धा केली होती म्हणून विचारतो. राष्ट्रवादीची स्पर्धा होती. तर भादवड आता गेले ते काय ते? ओ भादवडवाले इकडे या ना. वराड इकडे आणि तिकडे कुठे चालले? ते आल्या नवरा इकडे पास्तनी पडणार आहे. तिकडे कुठे घेऊन झाले नवऱ्याला? कोणी बोलाले? आणि भादवडवाले या प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन. विकेट एक पण नाही ना. बिनबाद दमदार सलामी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 5 प्रगती बदार अंतिम. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो हो येस. अकोट डब्यात हकटाकर पुन्हा एकदा लॉफ्ट केला. जबरदस्त टायमिंग. चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. चौकार की षटकार. याची शहानिशा. फुटेज 6 रन. आणि खारबावलाच प्रीमियर लीग चालू आहे. आम्हाला आमंत्रण आहे परंतु आता आम्हाला बघूया. आता रविवारी ना, रविवारी त्याने कॉन्टॅक्ट केला होता मला. बघूया आता काय जमते का नाही. हा, तुम्ही पण आहे? फायनलचा दिवस बहुतेक आता बघूया. ये ती तांडेल माहीत आहे ना बा, आमच्या गावाले. हो करायचे मी. 71 रन्स. दमदार सलामी. हो हो येस. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा काही गरज नाही. उभी 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 71. बरोबर. आपण प्रोजेक्टेड 75 अप्रोक्सिमेटली पकडला होता. अजूनही बॉल म्हणते 4 आहेत. 4 बॉल्स टू गो. प्रिन्स मूवीज यांची ही वाहिनी. यस 50. 44 धावा. दमदार बॅटिंग. चांगलं परफॉर्मन्स एक्झिबिशन. पुण्याचा चांगला फटका. बघूया एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 72. अजून 3 बॉल बाकी आहेत. म्हणजे षटका अर्धषटकाची चान्स आहे. आणि मोठी पहिली 50 आहे का? एक झाल्या. यस हा दुसरा मानकरी. यस दुसरा 49 दुर्दैवीरित्या बाद झाला. हा मोठे तिसरा मानकरी असेल. बघूया बॉलिंग मार्क होता. राईट आर्म महोदय विकेट. फुल टॉस. फुल टॉस होता. पुन्हा एकदा हलक्या त्यांना पुन्हा एकदा कोंदून गेले. चेंडू केला शॉट मिड विकला. पुन्हा वेगाने झेपावलाय. पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिनिट विकेट. आणि फलंदाज म्हणते थर्ड अंपायर. यस यस. त्यात त्यांचं येत आहे म्हणून बोलत नाही. त्यांना तर आपल्याला सोडायचं आहे. बघूया उद्या येत आहे. येस बॅट्समॅन इज आउट. चला टोटल स्कोर झाला आहे 73. 73 धावा. अक्षय पाटील हा त्यांचा बर्थडे. यस पुन्हा एकदा अभिष्ट चिंतन. उदंड आयुष्य लाभो. जीवेत शरद शतमा. दीर्घायुष्य लाभो. दीर्घायुष्य आता राजेंद्र पाटील मुश्किल आहे ना. जायला 50 झाले की साले छातीचे ताडगोले. डोंगणाचे ताडगोले छातीचे पत्रावल. अल्कोहोल साला गाल होतात खोबऱ्याच्या वाटेसारखे. गालातलं एक दात नाही. गोटे अंपायर बघा ना. खरे गोट्याला पुढच्या वर्षी मत राजन पाटील. पुढच्या वर्षी ठेवा. जरा मॅचेस जरा कमी ठेवा पण त्याला ठेवा. हो हो यस पुन्हा एकदा. हो हो 4 धावा. नाही नाही यस गोट्या बरोबर. भिवंडीमध्ये पहिल्यांदा तो आला. नंतर जो भिवंडीमध्ये आला ना तो सगळीकडे चमकला. बरोबर की नाही. भिवंडी तुमचं हे पहिली पायरी पहिली स्टेप आहे. यस यस यस. भिवंडीमध्ये जो माणूस आला पहिल्यांदा ज्याने परफॉर्मन्स केला ना तो कुठेही कमी पडणार नाही. भिवंडी अशी आहे ना तावून सुलाखून. सगळे साले चांबर चौकशी करणार आहेत. हे 77. 1/77. आमची पण सुरुवात तिथूनच झाली. आरशी पाटील फाउंडेशन. राजन पाटीलना विचारा. राजन पाटलांनी मात्र तेव्हा दमदार सूत्रसंचालन करायचे. आता मात्र काय त्यांचं घरचं आहे. बरोबर आहे की नाही. घरी जरा कसं आपल्या पोराचं लग्न असलं जरा गप्प बसावं लागतं नाही हो. बरोबर की नाही. हे कोण ICR जिंकण्यासाठी
80 म्हणजे बरोबर 16 पंचे 80. इक्वेशन टार्गेट आस्किंग रन रेट. चला टॉससाठी या बेस कोलोली संघाचे कॅप्टन आणि भादवड आता हर्ष पाटील कुठं आपण लोकल बॉय. घर की मुर्गी दाल बरोबर नाही का हे हर्ष पाटील चांगला विचार आहे. आज न उद्या तयार होईल, फक्त त्यांना डोस द्या यांचा समीर ठाकरेंचा, बरं की नाही. समीर ठाकरेंचा डोस द्या बरं. धन्यवाद सर. चला मान्यवर पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित, मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे. टेंबिवलीचे समाजसेवक श्रीधर गोराटकर, त्यानंतर सुधीरजी गोराटकर, मेघनाथ पाटील, त्याचबरोबर अमित दामोदर पाटील आणि तोशिब शेख यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये जेथे दोन्ही कॅप्टन आणि आमचे सहकारी समालोचक हर्ष पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर त्यांच्या मान्यवरांच्या शुभास आपण हा टॉस करतोय. श्रीधरजी गोराटकर, सुधीरजी गोराटकर आणि मेघनाथजी पाटील या तिन्ही मान्यवरांच्या शुभाचे टॉस होतोय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतायत. आर के बिल्डर डेव्हलपर्स टॉस बॉक्स आपण पाहतायत. एकंदरीत जर विचार केला तर नाण्याच्या एका बाजूने प्रिन्स मूव्हीज आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूनं रघुनाथ पाटील स्मृती चषक आपण पाहताय. एकंदरीत तिसरं वर्ष आहे, तिसऱ्या पर्वामध्ये सलग आपण आर के बिल्डर टॉस बॉक्स पाहतायत. त्यानंतर दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उत्सुक आहेत की आम्हाला टॉस बोलायचं, त्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा या ठिकाणी डिसिजन घेऊ दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये. आदरणीय दामोदर पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आपले स्वागत आहे. आपण पाहता या ठिकाणी कोल्हारी टीमचा कर्णधार कॉल करतोय. एका बाजूने प्रिन्स मूव्हीज आहे, दुसऱ्या बाजूने स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आहे. नाणेफेकीचा कॉल केला जातोय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आहे आणि हे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण दोन्ही कर्णधारांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. थोडीफार चर्चा जरूर होणार आहे, कारण दोन्ही कॅप्टन जर आपण पाहिले तर यंगस्टर आहे आणि यंगस्टरना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिली जाते. एकंदरीत एका बाजूने टीम आपण पाहतायत बादवड बी, तर दुसऱ्या बाजूने टीम कोलिवली. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर यंगस्टरचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरणं आहे. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकलाय टीम आपण पाहतायत बादवड टीमच्या विपक्षामध्ये टीम कोलिवलीने जिंकलाय. कोलिवली टीमचे कर्णधार. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि ज्या पद्धतीनं राजेंद्र पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे, दुसरी नाईट रजनी स्पर्धा, अगोदर कधी ही स्पर्धा खेळलात का? नाही, ही स्पर्धा तर आम्ही पहिल्यांदाच खेळतो आणि आयोजन नियोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल. नक्कीच नाईट रजनी स्पर्धा आणि नाईट रजनी स्पर्धेमध्ये सातत्याने जर आपण पाहिलं तर विरोधी संघाचा जर विचार केला तर बादवड बी टीम, ज्या संघाची देखील चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला भिवंडी टेनिस क्रिकेटचा, तो देखील मोठा संघ आहे. त्या टीमला कमी उल्लेखून चालणार नाही. नाणेफेकीचा कॉल जिंकला, निर्णय काय असेल पहिल्यांदा? तर आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करत असताना असे कोणते गोलंदाज असतील ज्यांकडून या मॅचमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा राहतील आणि खास करून वैभव पाटील आज टीममध्ये उपलब्ध आहे का? हो, तो तर आहेच, परंतु त्याच्याचप्रमाणे संजय यांच्याकडून सुद्धा जास्त अपेक्षा असेल बॉलिंगमध्ये. नक्कीच. तर हे होते आपण पाहतोय टीम अर्थातच कोलिवली टीमचे कर्णधार, त्याच समेत आपल्या समेत टीम बादवड बीचे कर्णधार आहेत. एक यंगस्टर आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर बादवड बीचा यंगस्टर चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतोय. चर्चेत आला भिवंडी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं एखादा यंगस्टर जेव्हा चांगलं परफॉर्मन्स करतो तेव्हा तो हायलाईट होत असतो आणि एकंदरीत सध्याच्या घडीला बादवड टीमचा खेळाडू हायलाईट होतोय. एकंदरीत यंगस्टर आणि संघामध्ये जागा बनवली आणि त्यानंतर कॅप्टनची भूमिका पार पाडण्याची संधी प्राप्त होतीये. एकंदरीत टीमला किती साऱ्या या ठिकाणी धन्यवाद म्हणाल? टीमला तर खूपच धन्यवाद म्हणेन, त्यांनी मला खूप चान्स दिली आणि चान्स भेटला. मी पण माझा खेळ केला, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. नाणेफेकीचा कॉल गमावलात, नाणेफेकीचा कॉल एकंदरीत जिंकला असता तर निर्णय काय असतं इकडनं? आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि आता अगदी मनासारखं घडले. प्रथम बॅटिंग करायची आहे, 5 षटकांचा सामना आहे, 5 षटकांचा सामना करायचा आहे. तत्पूर्वी विरोधी संघाचा जर विचार केला तर वैभव पाटील या टीमला लीड करतो. एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आहे. त्या अनुषंगाने त्या टीमच्या विपक्षामध्ये 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचं मानस असेल? आम्ही 50+ जायचा प्रयत्न करू. नक्कीच. तरी होते बादवड टीमचे कॅप्टन. दोन्ही संघांना खूप साऱ्या विजयाच्या शुभेच्छा आणि चला जाऊया लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. इकडनं टीम
तो म्हणजेच कोलिवडीनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता इकडनं प्राचारित केलंय ते म्हणजेच बादवड बी टीमला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील माझे साथी समालोचक द स्वीट व्हॉइस ऑफ जून आंदुरकी सबीरजी ठाकरे सर. थँक्यू हर्ष. पुन्हा स्वागत आहे सर्वांचं. आणि ही लहान चिमुकली आपण पाहतो या ठिकाणी सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना तिचे आपण करूया स्वागत. परंतु एकीकडे मॅच सुरू आहे जी टेंबोलीच्या विरोधात खारबाव या दोन संघांदरम्यान आणि टार्गेट भरपूर मोठं सेट करण्यात आलेलं आहे. 80 धावांचं लक्ष्य, 79 धावा बनवल्या साई स्पोर्ट खारबाव संघानं श्री गणेश टेंबोलीच्या विपक्षात. आणि आता त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मुकेश नांदुरकरच्या सोबतीनं शादाब शेख टीमचा कॅप्टन आलाय. नेहल पाटील पहिलं षटक आता होतोय. वेगवान गोलंदाज शादाबच्या समोर परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. शॉर्ट मिड विकेटच्या वरनं बॉल होता निघून चला डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा सहजच पूर्ण केल्यात. माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा योगी पाटील सर जोडले जातात. वेलकम योगी सर. धन्यवाद समीर. या ठिकाणी फार मोठं लक्ष समोर आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल तर सुरुवात खऱ्या अर्थानं दोन्ही पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणे करावं लागेल. पुन्हा मात्र आउटसाइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडविकला मात्र मिस्टेक घडली गेली आणि चेंडू सरळ चालला अगदी काऊ कॉर्नरकडे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहिलं तर या ठिकाणी चेंडूवरती मात्र झेपावतोय तोपर्यंत मात्र 2 रन्स मात्र या ठिकाणी जोडला गेला. आणि इथे साई स्पोर्ट खारबाव संघाला 2 रनची पेनल्टी आपण देत आहोत कारण संघाच्या गणवेशामध्ये एक खेळाडू त्यांचा नाहीये. त्याच्यामुळे मात्र 2 रन्स आपण हा षटक संपल्यानंतर आपण श्री गणेश टेंबोली संघाच्या अकाउंटमध्ये आपण ऍड करूया. एक्झॅक्ट ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेमध्ये तुम्हाला कंपल्सरी करावे लागेल. परंतु त्या ठिकाणी समान ड्रेस कोड मध्ये खेळाडू नाहीये. दॅट्स वाय 2 रन्सने पेनलाइज केलेला आहे आणि त्या पेनल्टीच्या रन्स आम्ही पहिल्या ओव्हर नंतर ऍड करू टेंबोलीच्या अकाउंटमध्ये. शादाब हुक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन कडे बॉल येतोय. शादाबचा खेळ फार महत्वाचा राहणार आहे कारण या धावांचा पाठलाग करण्यासाठी मुकेश नांदुरकर लेजंड क्रिकेटर टेंबोलीचा अनेक मैदानं ज्या खेळाडूंनी गाजवली आपल्या युवा अवस्थेमध्ये असताना तरुण अवस्थेमध्ये असताना आता 40+ क्रिकेट तो गाजवतोय. ओ यावेळेला पुन्हा शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पुल करायचं होतं. वेग भन्नाट आहे. नेहलचा आपण विचार केला ना तर वेगाला तोड नाही. हो वेगाला तोड नाही आणि अचूक टप्पा सुद्धा मात्र त्याच्याकडे चांगला आहे. समीर तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्व नाही. तुमच्याकडे टप्पा जर अचूकता असेल तर मात्र तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला मात्र शांत ठेवू शकता आणि ते कार्य सध्या आपण पाहतोय नेहलच्या वतीनं टीम साई स्पोर्ट खारबाव संघासाठी. डेफिनेटली. आणि 80 धावा इथे बनवत असताना वंडर बॉय खारबाव प्रणय पाटीलचा खेळ फार महत्वपूर्ण ठरला. 40च्या वर धावा त्यानं जवळपास 45 धावा या मॅच मध्ये बनवल्या आणि त्यानंतर 27 धावांचं योगदान होतं ते आदित्यचं. आणि त्या 2 खेळाडूंच्या पार्टनरशिपनं एक चांगला स्टँड मी म्हणेल कॉन्फिडन्स हाय लेवलला नेला आणि तिथून मागे वळून बघितलं नाहीये नेहलनं. ज्या पद्धतीने पहिलं षटक त्याने हाताळलंय. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी टीम खारबावची आपण म्हणू शकतो. या महेंद्र पाटील फेम टीम सध्या आपल्याला या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं. फक्त 5 रन्स आणि त्या मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी 75 धाबांची मात्र अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता. दुसरं षटक गोलंदाज अक्षय पाटील. हो इकडे मात्र पाहू शकाल पॉईंटला मात्र बेट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतो. आय थिंक पहिल्या षटकामध्ये 5 आले होत्या. 2 धावा पॅनल्टी आपण ऍड करतोय. 7 होत्या आणि ही सिंगल रन्स ती ऍड करूया. एकूण 8 धावा फलक्यावरती विदाउट लॉस टीम श्री गणेश टेंबिवली. परंतु या 8 धावांसाठी भरपूर वेळ घेतला. पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 बॉलर्स 8 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या. बॅटरनं लागोपाठ 2 चौकार लगावत असताना अक्षय पाटीलचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेटचा फील्ड डाऊन दी बॉल. शादाब शेख बॅक टू दी डगआउट. मैदानाच्या बाहेर त्याला व्हावं लागेल. खानदानी फटक्यासाठी 5,000चं पारितोषिक त्याला लागलं होतं परंतु तो फटका खेळण्या अगोदर शादाब मैदानाच्या बाहेर गेलाय. हो जरूर या ठिकाणी फटका तर मात्र तोच केल्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी अक्षय पाटीलने त्याच्या आगे जालं विणलं होतं आणि त्या जाल्याच्या अनुषंगाने त्याला मात्र त्या मिडविकेटच्या दिशेमध्ये त्याला अडकवलंय. वा काय झेल पकडलाय. असं वाटतं की प्रॅक्टिस झेल होता की काय. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल आणि या ठिकाणी टेंबोली संघाला लागणारा पहिला धक्का शादाबच्या माध्यमातून बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला 4 धावाचं तो योगदान देऊ शकला. वेगवेगळ्या अँगल तुम्ही हा ॲक्शन रिप्ले पाहू शकाल प्रिन्स मूवीज या वाहिनीवरती. जबरदस्त टेलिकास्ट किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. आणि आय थिंक आम्ही नेहमीच उल्लेख करतो की पहिला या महाराष्ट्रामध्ये टेनिस बॉलमध्ये स्निकोमीटर कोणी आणला असेल
आणि LBWच्या माध्यमातून अल्ट्रा एच तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ते दृश्य पाहिलं. आणि याच दरम्यान चांगला ऑपरायचा फटका होता. नवीन बॅटर आल्या मैदानामध्ये हेमंत आला आणि हेमंतनं पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा बॉल अक्षय पाटील ड्राईव्ह करायचा होता मुकेशच्या समोर चांगल्या लेंथवर वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ हा देखील बॉल होता. सरळ लॉफ करण्याचा प्रयत्न. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथून फलंदाजावर दबाव वाढवणार आहे. हे पातळीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मुकेशचा. अक्षय त्याच्याकडे वेग आहे, त्याचं नियंत्रण खूप चांगलं पाहायला मिळतं त्याच्या चेंडूंवर. आणि खरं तर तो ज्या वेळेला बोटं फिरवतो ना त्यावेळेला त्याचे बॉल चांगल्या पद्धतीने कटर पाहायला मिळतात. परंतु यावेळेला मुकेश नांदुरकरचा वार आणि ठोकलाय त्याने षटकार. चेंडू आर पार सीमा पार. शेर कितना भी बूढ़ा होने दो कभी घास नहीं खाता. म्हणजे समीर तुमचं म्हणण्याचं असं महत्व आहे की अजूनही मात्र या ठिकाणी मुकेशच्या तलवारीला गंज लागलेला नाहीये. काय फडक्या केला या ठिकाणी. वा अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि पटकेला उंची सुद्धा मात्र जास्त होते आणि जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतरही त्याने मात्र चांगल्या प्रमाणात कापलं. आणि पहा चेंडू चाललाय आणि चिमुकली पहा काय गुंड चेहरा आहे. आणि तिला सुद्धा मात्र क्रिकेटचा नाद आहे असं म्हणावं लागेल. षटकार आला आणि सिक्सरने धावसंख्या पुढे जात असताना 15 वर. यावेळेला बोट फिरवलीत. ज्या चेंडूची आपण चर्चा करत होतो बाहेरच्या दिशेने बॉल त्याचे वळतात आणि हेमंत गॉन. हेमंत बॅक टू दी डग आउट. त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं परंतु ते स्ट्राईक एंडला येण्या अगोदर बाद झालेत. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न आणि पावशिकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धाबांचा पाठलाग करत असताना श्री गणेश टेंबुली संघाने फक्त रन्स जोडले या ठिकाणी 15 आणि विकेट्स गमावले 2. काय डायरेक्टली हिट पाहिला आपण. पहिला विकेट्स झलबाच्या स्वरूपात मात्र प्राप्त केला होता खारबाव संघाने. दुसरा विकेट्स रनआउटच्या स्वरूपात आणि त्या मात्र येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 65 धाबांची अजूनही आवश्यकता. लक्ष्य पार दुरीतून आपण म्हणू शकतो या टेंबुलीकरांच्या दृष्टिकोनातून. यानंतर अजून एक मोठी लढत. सध्या पावशेकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षक स्टँड. प्रेक्षक मात्र त्या स्टँडमध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, एन्जॉयमेंट करतायत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. वेलकम, सुस्वागतम. हे काही कोलिवलीचे तुम्ही खेळाडू पाहू शकता. वैभव पाटील सध्या रिलॅक्स मोडमध्ये आहे. बैठक तर त्यांनी मारलेले लाकिवली मंडप डेकोरेटर स्टँडमध्ये तुम्ही त्याला पाहू शकाल. आणि फटका पुन्हा उडवलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. या पटकेला उंची जास्त आणि इथे मात्र चूक होणार नाहीये. विकेटचा पतन आणि या ठिकाणी तिसरा धक्का लागतोय टीम श्री गणेश टेंबोली संघाला. चला तेजेश आला आणि तेजेश गेला कारण एकी धावेचं त्याने मात्र आपल्या संघाला या ठिकाणी योगदान दिलेलं नाहीये. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नितेशने मात्र आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली. पूर्णपणे या सामन्यावरती आपण जर विचार केला तर मात्र कब्जा निर्माण केला आहे साईस्पोर्ट खारबाव संघाने. कारण पहिल्यांदा त्यांची बॅटिंग चांगल्या प्रमाणात पाहिली. स्वागत कंस्ट्रक्शन प्रेक्षक स्टँड मी पाहू शकाल. गावदेवी स्पोर्ट लाकिवली प्रेक्षक स्टँड. आता मात्र प्रत्येक स्टँडमध्ये तुम्हाला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटली की प्रेक्षक हे प्रमुख घटक असतात. आणि पहा सर्वजण आता मात्र या ठिकाणी हाय हॅलो बाय करत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राजेंद्र पाटील सरांच्या वतीनं, त्याचप्रमाणे गावदेवी स्पोर्ट लाकिवलीच्या वतीनं आणि प्रिन्स मूवीजच्या वतीनं. न्यू बॅटर कालूराम आलाय 5व्या क्रमांकावरती. बागपूरला गेले, ट्राय करण्याचा प्रयत्न, शॉट स्टॅक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट जर झालं असतं तर इथे चित्र काहीतरी वेगळं मात्र पाहायला मिळू शकलं असतं परंतु तसं काही गेलं नाहीये. आणि या तब्बलला कालूरामनं पहिल्या चेंडूवरती 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. आजही मात्र आजच्या लॉटचा विचार आपण केला तर 10 संघ तुम्हाला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. आणि पहिल्या प्रति शेवटच्या सामन्यामध्ये नॅन्सी इलेव्हन निंबोली ब विपक्ष संतोष भुवन हे 2 संघ सुद्धा मात्र तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत. अजून एक मात्र या ठिकाणी जागेवरती टॅप केलाय कालूरामनं आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. नक्कीच. आणि आपण पाहतोय की ही स्पर्धा आता भरपूर चर्चेत राहिली आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून बरेचसे व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेले. त्यामध्ये जे व्ही दळवी कोलिवलीचे यांच्याकडून देखील या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सध्या ऑनस्क्रीन भगवान शेठ भोईर यांचा स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. अपील आणि त्या ठिकाणी फलंदाज आणखी एक बाद झाल्या. त्याचबरोबर अविनाशजी दळवी, संतोषजी मस्कर, माधव गुरव सर यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात त्या स्पर्धेकरिता. आणि
या पुढच्या लढतीमध्ये कोलिवली संघ तुम्हाला खेळताना देखील दिसेल. आता रिसेंटली आपण विचार केला तर या विभागामध्ये एक चषक त्यांनी पटकावलं होतं चिंबीपाडा येथे. सध्या आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा बोलबाला बघायला मिळतोय. गतवर्षी MCC कासार वडवली आणि काय लढती पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आता या वर्षी आणखीच एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न गावदेवी स्पोर्ट लाखिवली व RR नक्कीच राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या वतीने पाहायला मिळाला. आणि समीर, मला अजूनही आठवतं की मागच्या वर्षी राजेंद्र पाटील सरांनी एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षी मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर काही चेंजेस असेल आणि ती स्पर्धा लाखापेक्षा अधिक रकमेची असेल आणि तो शब्द खऱ्या अर्थाने मात्र त्यांनी पाळला आहे. काय जबरदस्त मात्र या स्पर्धेचं नियोजन. बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू आला आय थिंक व्हाईट बॉल साठी. ऑनफिल्ड पंचांनी डॉट दिलाय, बट आता इथून चेक केला जाईल. नाही, खरं आहे, कारण टेंबुलीकरांकडे एक रिव्ह्यू आहे, तो मात्र त्यांनी त्याचा वापर केलाय, कारण तो रिव्ह्यू आता घरी तर ते घेऊन जाणार नाहीयेत. चला चेक करूया आपण. चांगला खेळ आतापर्यंत साई स्पोर्ट कारभार संघाचा मात्र पाहायला मिळतोय. बॅटर अगोदरच मात्र पाहिलं तर ऑस्टमच्या बाहेर निघालाय आणि या टीव्ही पंचाचा निर्णय सुद्धा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. हा फेअर बॉल आहे, कारण लेगस्टम्पच्या डोक्यावरून चेंडू पडल्यानंतर त्याच्यानंतर मात्र चेंडू टर्न झाला, एक योग्य निर्णय पण उमेश किने सरांचा मात्र पाहायला मिळतोय. हो, पुन्हा तीच लाईन गोलंदाज नितेश पाटीलने मात्र मेंटेन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा खऱ्या अर्थानंच वाईट बॉल आहे, कारण लेगस्टम्पच्या भरपूर बाहेरून गेलाय. एक एक्स्ट्रा रन्स आता मात्र ती ॲड केली जाणार. या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघटित धावसंख्या पुढे जात असताना 19ला 4 गंभीर बिकेट परिस्थिती म्हणू शकतो आपण इथे या टेंबुली संघाची. पुन्हा चुकी करतोय नितेश पाटील. सलगचा दुसरा स्क्वेअर बॉल. नितेश पाटील सांगितलं की मला आता मात्र संघटनाकडे एक संधी दिलेली आहे, तर का नाही आपण या संधीचं हिस्साले थोडंसं या ठिकाणी आनंद घ्यायचा. चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल तर आपण पाहतोय. नाही, तसंही नितेश पाटील रेग्युलर बॉलर आहे साईज खारबाव संघाचा. आपण बऱ्याच वर्षांपासून त्याला खेळताना बघत आलोय. हा बॉल चांगला लाईनवर आपल्याला बघायला मिळतो. आणि चला, कोलिवलीचे कॅप्टन आणि टीम भादवड बीचे कॅप्टन थोडीशी चर्चाही त्यांच्यासोबत केली जाणार आहे मॅच सुरू होण्या अगोदर, त्यामुळे थोडं आपण कॉन्टॅक्ट करा दोन्ही कॅप्टन प्लीज. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 20 रन्स आफ्टर 3 ओव्हर. आणि आता 60ची गरज आहे. प्रिन्स मूवीज स्टँड. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट रवी गुलवी, प्रथमेश पाटील. अगदी सांगितलं होतं दशरथ पाटील सरांनी की इतका क्लिअर आहे की आर पार. आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टँड, ज्योतिताई ठाकरे, त्यानंतर संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून भरपूर मोलाचं योगदान आम्हाला स्पर्धेकरिता लाभले. आणि हे रथी महारथी भिवंडीच्या राजकारणातील आपल्याला बघायला मिळतात. आणि आपण अगोदरच उल्लेख केला होता की मोबाईलच्या नेटवर्कपेक्षा माणसांचा नेटवर्क हा फार मोठा असतो, लॉंगपर्यंत असतो. आणि राजेंद्र पाटील सर, मला वाटत नाही की ठाणे जिल्ह्यातील एकही असा गाव बाकी असेल की तिथे त्यांचे पाय लागले नसतील ना. आणि हीच तर त्यांनी खरी अर्थाने संपत्ती आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कमवलेली आहे. गावदेवी स्पोर्ट लाखुलीचं तुम्ही स्टँड पाहू शकाल. आदित्यचा मात्र पुढचा बॉल सरळ बाने लॉप करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी 20 मध्ये स्टेट लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथून आता सिंगल डबलनं काही सिद्ध होणार नाही. तुम्ही जर सिंगल डबलनं मात्र इथे प्रयत्न केला, रिक्षाने जाण्याचा प्रयत्न केला तर फक्त टेंबुली गावापर्यंत पोहोचू शकता, परंतु आता मात्र या विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र प्रत्येक चेंडू तुम्हाला मात्र बाउंड्री लाईनच्या पाठीमागे भिडकावून द्यावा लागेल. आणि या पहा अगदी सर्वांच्या चेहऱ्यावरती या चिंता पाहायला मिळते. टेंबुलीकरांचा दगाव तुम्ही पाहू शकाल. ओहो, इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न बॅटरने केलाय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. बॅटर दुपी आलाय कालुरामच्या सोबतीला. येस, दुपियाच्या समोर गोलंदाजी मात्र या ठिकाणी खुपिया गोलंदाज पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉलिंग आदित्य म्हात्रे करतोय स्वागत कन्स्ट्रक्शन स्टँड, प्रताप शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेकरिता लाभलाय. सफल झाल्या हुक करत असताना इथे चांगला फटका दुपियाच्या बॅटमधून, परंतु इथे स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर आहेत उपस्थित. तर काळूराम मडवे आले स्ट्रायकिंग एंडला. आणि आता चला, वडिलांसाठी त्यांच्या मुलांना आता एका सिक्सरला 1000चं पारितोषिक लावलं आयुष मडवी यांनी. आणि काळूराम मडवी तो काम करणार का? 40+ क्रिकेटर ते गाजवत आहेत सध्या. आणि दामोदर पाटील यांच्याकडनं देखील 500, परंतु इथे जागा बनवली आणि कवचला ड्राईव्ह केला. चांगला ड्राईव्ह होता. एक जाव सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 25 धावा तुम्हाला बघायला मिळतील. 25 रन्स. या परिसरामध्ये फार रेअरली नाईटच्या स्पर्धा होतात. सुरुवात गेल्या वर्षी या स्पर्धेतून झाली, त्यानंतर द के क्राउन कंपनी ट्रॉफी,
महाराष्ट्रभर त्याही स्पर्धेची चर्चा राहिली आणि आता पुन्हा एकदा स्वर्गीय रघुनाथ पाटील चषकाची चर्चा आहे. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला पाठवलाय. क्लासिकल फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द व्हीआयपी स्टँड 4 रन. आणि हा व्हीआयपी कक्ष तुम्ही पाहू शकाल अगदी मान्यवरांसाठी मात्र शामियाना मात्र ते उभारण्यात आलेला आहे लाकुली मंडप डेकोरेटरच्या वतीनं आणि त्याचे पोपराटर मिस्टर नक्की सुनील कांबडी, मनीष कांबडी, अनिल कांबडी, कांबडी ब्रदर्स आणि या विभागासाठी मी तर म्हणे योगी सर लाखिवली मंडप डेकोरेटर्स मी तर म्हणे निवल लाखिवली नसून लाखिवली, टेंभिवली, झून, आंदुरकी, कांबे या परिसरामध्ये आमच्या परिसरासाठी एक असं मंडप डेकोरेटर्स लाभलंय ना की गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला कमी किमतीमध्ये एक योग्य आणि नियोजनबद्ध इव्हेंट त्यांच्या माध्यमातून मॅनेज केली जाते. आणि कधीच मी तर म्हणेन आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बऱ्याचदा आमच्या गावामध्ये देखील भरपूर सारे इव्हेंट असतात. लाखिवली मंडप डेकोरेटर्सकडे आम्ही येतो, एक शब्द सुनील कांबडे असतील, मनीष कांबडे असतील, अनिलजी यांच्या पुढे टाकला की त्यांचा एकच शब्द असतो की तुम्हाला जसं परवडेल. म्हणजे कुठेतरी ते जनतेचाही विचार करताना आपल्याला बघायला मिळालेत आणि खूप चांगली क्वालिटी लाखिवली मंडप डेकोरेटर्सची आपल्याला बघायला मिळाली आहे. कीप इट अप. त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. हो. आणि आता मात्र या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव आता मात्र साई स्पोर्ट खारबाव संघावरती सुद्धा मात्र भरपूर संख्येने मात्र पाहायला मिळते होत असताना कारण क्वालिटी क्रिकेट त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आणि स्वतः आता महेंद्र पाटील जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत खारबावचे आणि नेहमीच अनेक वर्ष या संघाला मात्र ते पुरस्कृत करत आलेले आहेत. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती भिडकावलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार. ये दुपिया का बल्ला, दुपिया ने ठोक डाला सिक्सर. आणि जरूर आपण पाहतो की 2009 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आता 2026 मध्ये आपण आलोत, परंतु लाखिवली मंडप डेकोरेटर्सनंच या स्पर्धेमध्ये काम केलेलं आहे. हे सातत्य टिकवलंय म्हणजे बघा किती विश्वासात घेतलं राजेंद्र पाटील सरांनी त्यांना. आणि आज आपण बघतोय की लाखिवली गावामध्ये त्यावेळेला ती स्पर्धा व्हायची. त्याच्यानंतर आता इकडे 2-3 वर्ष झाली इकडे स्पर्धा आली, नाईटच्या स्वरूपात आली. त्यांनी देखील जशी स्पर्धा प्रोग्रेस करत गेली मंडप डेकोरेटर्स मध्ये देखील खूप चांगलं प्रोग्रेस होत गेलं आणि कधीच नकार त्यांनी दिला नाही या स्पर्धेसाठी. ओ हो 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 महेंद्र पाटील यावेळेला आपण बघतोय की ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दुपिया समोर आता डॉट बॉल आला. फ्लाईट बॉल अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. आणि KPL सुद्धा सुरू आहे खारबाव प्रीमियर लीग आणि कदाचित परवा सुपर संडेला तिकडे आमचंही जाणं होऊ शकतं. पुढचा बॉल महेंद्र पाटील सज्ज होते तिकडे मात्र फुल टॉस परंतु या ठिकाणी पंचांनी बीमर नो बॉल घोषित केलाय. मिडविकेला झेल तर पकडला होता परंतु या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन होत असताना पाहू शकला ऑन स्क्रीनवरती ही ग्रँड एंट्री आहे मान्यवरांची. आदरणीय धनाजी गोराटकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फ्रीड बॉल आणि त्याच्यावरती चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला एक्झॅक्टली या जमिनीच्या मार्गानं आणि तोपर्यंत दुहेरीचा मात्र फलंदाजानं प्रयत्न केला. 2 रन्स मात्र त्यांनी कंप्लीट केल्या गेल्या. दोघांमध्ये चांगलं समन्वय पाहायला मिळतोय आणि हे दृश्य पाहू शकाल व्यासपीठावरील अनेक संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. या 2 धाबडे संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 38 धाव फलक्यावरती 40 धावा. पुढचा बॉल पुन्हा फुल टॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्र खाली निवडलाय आणि एसट्या कव्हरला मात्र जात असताना ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. चला बाहुबली सुद्धा जास्त मेहनत घेत नाही सध्या, पुढच्या मॅच साठी एनर्जी ठेवते वाटतं. अंतिम चेंडू असेल आणि आता इथून फार मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर होत असताना साई स्पोर्ट्स खारबाव ग्रामीण मधील एक नामवंत संघ म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या संघानं आजवर जिंकल्या. वसईमध्ये तर या टीमचा फारच बोलबाला आपल्याला बघायला मिळतो आणि भिवंडीमध्ये देखील जशी बाली ट्रॉफी उचलली तिथून मात्र मागे वळून बघितलं नाही या संघानं. हो. आणि या स्पर्धेमध्ये एकतर्फा विजय त्याने मात्र संपादित केलाय. खूप खूप अभिनंदन साई स्पोर्ट खारबाव महेंद्रजी पाटील. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सो हार्ड लक टीम श्री गणेश ठेंबिवली आपण वेळेवर तिकडे पोहोचलात आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण आता मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे. 16 चेंडूत त्यांनी मात्र इथे खेळ साकारला. 2 षटकार 6 चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक 45 धावांची तुफान साकारली.